विधान परिषदेच्या 11 जागांसाठी आज मतदान होणार आहे। 11 जागांसाठी 12 उमेदवार रिंगणात आहेत। प्रतिष्ठेच्या निवडणुकीत सर्वच पक्षांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे। त्यामुळे एका जागेवर कुणाचा गेम होणार आहे आणि कोण बाजी मारणार आहे याकडे लक्ष लागलेले आहे। निवडणुकीत घोडेबाजार होण्याची शक्यता आहे। त्यामुळे राजकीय पक्ष सतर्क झालेत। विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी 23 मतांचा कोटा असेल। भाजपने 5 उमेदवार रिंगणात उतरवलेले आहेत। एकंदरीतच महायुतीचे 9 उमेदवार आहेत आणि महाविकास आघाडीचे 3 उमेदवार आहेत। आता 11 जागांसाठी 12 उमेदवार रिंगणात असं चित्र आहे। त्यामुळे घोडेबाजार होण्याची तर शक्यता आहे। मतांच्या फाटाफुटीची शक्यता आहे। त्यामुळे कोण बाजी मारतंय याकडे लक्ष असेल। तर कोण कोण विधान परिषदेसाठीचे उमेदवार आहेत त्यांचे आता या ठिकाणी आपण नावं आणि चेहरे पाहतोय। पंकजा मुंडे, योगेश टिळेकर, डॉक्टर परिणय फुके, अमित गोरखे, सदाभाऊ खोत हे भाजपचे उमेदवार आहेत विधान परिषदेसाठी। तर शिवसेना शिंदे पक्षाचे कृपाल तुमाने, भावना गवळी हे उमेदवार आहेत। तर अजित पवार पक्षाचे उमेदवार कोण आहेत तेही आपण पाहूया। हे आत्ता जे आपण स्क्रीनवर पाहतोय ते आहेत ठाकरे पक्षाचे उमेदवार मिलिंद नार्वेकर, प्रज्ञा सातव काँग्रेसच्या उमेदवार। हे मवियाचे 3 उमेदवार आहेत आणि जयंत पाटील शेकापचे विधान परिषदेसाठी मवियाचे हे 3 उमेदवार। विधान परिषदेचं आज मतदान होणार आहे। त्यानंतर लगेचच मतमोजणी सुद्धा पार पडणार आहे। एकंदरीतच आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीनं कोण फुटतंय, कोणाचा गेम होतोय याकडे विशेष लक्ष असणार आहे। विधान परिषदेच्या 11 जागांसाठी आज मतदान होतंय। 2022 ची विधान परिषदेची निवडणूक सगळ्यांनाच आठवत असेल। त्यानंतरच महाविकास आघाडीचं सरकार कोसळलेलं होतं, शिवसेना पक्ष फुटलेला होता आणि राज्यात सत्तांतर झालेलं होतं। मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे विराजमान झालेले होते आणि आता पुन्हा एकदा विधान परिषदेसाठी मतदान आज पार पडणार आहे। तर मतदान करणारे आमदार 274। तर विजयासाठी मतांचा कोटा आहे 23। महायुतीकडे आमदारांचं संख्याबळ 197 आहे। महायुतीचे उमेदवार आहेत 9। मवियाच्या आमदारांचं संख्याबळ 69 इतकं आहे आणि मवियाचे उमेदवार आहेत 3। भाजपचे आमदार आहेत 103। 5 उमेदवारांसाठी आवश्यक मतं 115, म्हणजेच 12 मतांसाठी मित्रपक्ष आणि अपक्षांची मदत घेतली जाईल। 5 अपक्ष आमदार आणि इतर 7 आमदार हे भाजप सोबत आहेत। भाजपचे 5ही उमेदवार जिंकण्याची शक्यता आहे। भाजपचे हे 5 उमेदवार आहेत ज्यांच्यासाठी मतांचा कोटा, त्यानंतर मतांची जुळवाजुळव, आवश्यक जो 23चा कोटा आहे त्या सगळ्याचीच गणित आणि पसंतीक्रम हे सगळंच एकदा आमदारांकडून वदवून घेण्यात आलेल्या शिवसेना शिंदे पक्षाचे आमदार किती आहेत ते आपण आता पाहिलं। 2 उमेदवारांसाठी आवश्यक मतं ही 46 आहेत। याचाच अर्थ 9 मतांसाठी त्यांना खटपट करावी लागणार आहे। तर 6 अपक्ष आणि कडू यांच्या पक्षाचे 2 आमदार हे शिंदेंसोबत आहेत। तर कृपाल तुमाने आणि भावना गवळी यांना जिंकून आणण्यासाठी म्हणून शिंदेंनी सुद्धा आपल्या आमदारांची कार्यशाळा घेतलेली आहे। पसंतीक्रम कसा असावा, मतांचा कोटा कसा असणार आहे या सगळ्याचीच पाठशाळा घेण्यात आलेली होती। तर राष्ट्रवादी अजित पवार पक्षासोबत 40 आमदार आहेत। 2 उमेदवारांसाठी आवश्यक मतं ही 46 आहेत। 6 मतांची तजवीज अजित पवारांना सुद्धा आपल्या 2 उमेदवारांसाठी करावी लागणार आहे। तर 3 इतर आमदारांचं पाठबळ त्यांना मिळणार आहे का, आणखी 3 मतं कुठून मिळणार आहेत याकडे खरं तर लक्ष असेल। दुसरीकडे काँग्रेसकडे आमदार आहेत 37। त्यांच्या उमेदवार आहेत प्रज्ञा सातव। आता पहिल्याच फेरीत ते निवडून येणार का याकडे लक्ष असेल। काँग्रेसकडे अतिरिक्त 14 मतं आहेत। काँग्रेस अतिरिक्त मतं कुणाच्या पारड्यात टाकणार आहे याकडे लक्ष लागलेलं आहे। प्रज्ञा सातव या काँग्रेसच्या उमेदवार आहेत। काँग्रेसकडे आमदार आहेत 37। काँग्रेसचं हे आपण एका उमेदवारासाठीचं गणित जाणून घेतोय। आता प्रज्ञा राजीव सातव या पहिल्याच फेरीत निवडून येणार का याकडे लक्ष असेल। काँग्रेसकडे अतिरिक्त 14 मतं आहेत। आता ही अतिरिक्त 14 मतं कुणाच्या पारड्यात पडतायत याकडे लक्ष असणार आहे। महाविकास आघाडीत ती कुणाच्या पारड्यात पडतायत। शिवसेना ठाकरे गटाकडे आमदार आहेत 15। विजयासाठी त्यांना 8 मतांची जुळवाजुळव गरजेची आहे।
काँग्रेसची किती अतिरिक्त मतं नार्वेकरांना मिळणार याकडे लक्ष असेल. तर नार्वेकरांचे सर्वपक्षीय नेत्यांशी चांगले संबंध आहेत हेही लक्षात घ्यावं लागेल. इतर पक्षातून मतं खेचून आणण्यात यश येणार का आजच स्पष्ट होईल. राष्ट्रवादी शरद पवार पक्षानं शेकापच्या जयंत पाटील यांना पाठिंबा दिलेला आहे. तर शरद पवार गटाचे आमदार आहेत 14 मतांची जुळवाजुळव जयंत पाटील यांच्यासाठी करण्याची गरज आहे. तर मवियाचं कौशल्य यातच पणाला लागणार आहे.